समुद्र समान जिनके धवल समुद्र समान जिनके श्रवण समुद्र समान जिनके श्रवण समुद्र समान कथा तुम्हारी सुभगी सरिनाना कथा तुम्हारी सुभगी सरिनाना राम सिया राम सिया राम सिया राम कुठे राहायचं जिनके श्रवण तुलसीदासांच्या चौपाई थोडंसं आपल्यावर मराठी माणसानं समजायला अवघड जातं. जिनके श्रवण त्यांचे कान समुद्र समान ज्यांचे कान समुद्रासारखे आहेत आणि तुमची कथा तुम्हारी सुभगी सरिता समुद्र कसा असतो समुद्रामध्ये गंगेसारख्या महानद्या येऊन मिळतात. प्रश्नाचं उत्तर द्या समुद्राची तृप्ती झाली का कधी? कितीही नद्या जाऊ द्यावं आश्चर्य वाटतं आपल्याला. किती पूर जातात सगळे समुद्रात पण समुद्राची तृप्ती झाली नाही. त्याप्रमाणे ऋषी सांगतात ज्यांचे कान समुद्रासारखे आहेत कितीही वेळा तुमचं चरित्र ऐकलं तरी ज्या कानाची तृप्ती होत नाही. कितनी भी बार कथा सुनो पता चला यहाँ यहाँ कथा चल रही है तो उनके चरण उनके पैर कथा की ओर दौड़ते हैं. ज्यांना भगवंताची कथा खूप आवडते सदा सेव्या श्रीमद् भागवती कथा. श्रीमद् भागवतामध्ये वर्णन नाही बार बार सदा सेव्या बार बार कथा का श्रवण करो. रामायणामध्ये काकभूषणी महाराजांना गरुडाने प्रश्न केला. तुम्हाला माहिती आहे देवाचं प्रेम सहज मिळत नाही का? संसाराचं प्रेम कसं आहे सहज आकर्षण आहे त्याच्यामध्ये. नेहमी आपलं मन संसाराच्या व्यक्तीकडं संसारात धावत राहतं संसारामधल्या विषयांकडं नॅचरली स्वाभाविकता. पण देवाकडं नाही जात. आवडत नाही एवढं नाही आवडत. जितका संसार आवडतो तेवढा देव परमात्मा त्याचं चिंतन आपल्या मनाला आवडत नाही. तो प्रश्न रामायणात शेवटी केलेला आहे. गरुडजीने विचारला ते भगवत प्रेम कोणाला मिळत असतं? त्याचं उत्तर काकभूषणी महाराजांनी गरुडजीला दिलं. सुनो गरुडजी जो व्यक्ति एक बार नहीं 100 बार नहीं बस कथा ही सुनता रहता है परमात्माओं की लीलाओं का गान सुनते सुनते जिनके कान कभी तृप्त होते ही नहीं ऐसे बार बार कथा सुनने से प्रभु का प्रेम मिलता है. एक दिन परमात्मा उस जीव पर कृपा कर देते हैं और उसको प्रेम मिलता है प्रभु का. रामरायाला सांगितलं असे ज्यांचे कान आहेत कथा ऐकून तृप्ती नाही तिनके हृदय
बसवून रघुराया. त्यांच्या हृदयात त्यांनी स्मरण केल्याबरोबर तुमचं प्रत्यक्ष असं दर्शन व्हावं. एक स्थान झालं. आता पुष्कळ काय पण आपल्याला पुढे जायचं आहे. मंत्र राज नित जपही तुम्हारा. राम मंत्र राज म्हटलेले आहे. शिवजीचा मंत्र कोणता आहे? राम. पार्वतीने विचारलं, मागे मी थोडं बोललो या विषयावर, की तुम्ही राम मंत्रच का निवडला, का पसंत केला? त्याचं उत्तर दिलं, हो शिवशंकराने, देवी 2 अक्षराचा हा राम मंत्र इतका दिव्य आहे. सहस नाम सम सुनी शिव बानी, जपी जय प्रिय संग भवानी. देवी, एक बार राम बोलने से अंत मंत्र 1000 बार बोलेंगे जो पुण्य मिलता है, तो एक बार राम बोलने से होता है. मंत्र राज म्हणून मंत्र राज नित जपही तुम्हारा, पूजहि तुम्हि सहित परिवारा. तर्पण होम करहि विधी नाना, विप्र जेवाई देहि बहुदाना. याचा अर्थ असा आहे, नेहमी मंत्र जाप करतात, तुमचं स्मरण करतात, त्यांच्या हृदयात राहा. तर्पण आपल्या पूर्वजांसाठी श्राद्धादी कर्म मी सगळं पुनरावृत्ती नको. चला भोजन देत चला. तुमच्या घरी 100 पोते जरी असतील गव्हाचे, तुमचे नाही तर तुम्ही तुमच्या हाताने दुसऱ्याला जे अन्नदान केलं, बस तितकंच जन्मजन्मी पुढे चालत. अन्नदान करत चला. मी त्या दिवशी बोललो, मेल्यानंतर धर्म सोबत येत असतो, पण तुम्ही स्वतः केलेला, अंडरलाईन करा, तुमच्या परिवारामध्ये अन्य सदस्यांनी केलेला धर्म हा तुमच्या सोबत येत नसतो. स्वतः करा, आपल्या हाताने करा. मुलाच्या हाती तिजोरीच्या किल्ल्या जाण्याच्या आत दान धर्म करायला शिका. काही संतांचे वाक्य खूप छान आहे बघा. जो पैसा तुम्ही कमावला, तुम्ही तो दान धर्मात सत्कार्यामध्ये जर खर्च करू शकत नाही, तर तुमची मुलं नक्कीच ते धन सत्कर्मात घालवणार नाहीत. त्याचा सदुपयोग नाही, दुरुपयोगच होणार आहे पुढं. अरे तुम्ही एवढ्या कष्टाने धन कमवलं और आपके हाथों से आप दान धर्म नहीं करते, तो आपके पुत्र क्या करने वाले हैं? आणि म्हणून माणसाने दान धर्म आदी सगळं केलं पाहिजे. चला अन्नदान दृढायुषी. अन्नदान केल्याने दृढ आयुष्य म्हणजे लंबी उमर मिळती है. जे लोक अन्नदान करत नाही, जन्मोजन्मी अल्पायू राहतात, ते अल्पायू. चला असो. म्हणून जे लोक महापुरुष ब्राह्मणांना आदी करून जेवण देतात, तिथे राहा. सगळ्यांमध्ये जो देवाचं दर्शन करतो, हे कथेचं फल आहे. भागवत असतो, रामायण. सच्चे दिल से जो कथा सुनते हैं ना, उनको सभी में परमात्मा का दर्शन होने लगता है. यो माम पश्यति सर्वत्र सर्वंच मयि पश्यति, तस्याहं न प्रणश्यामि सजमेन प्रणश्यति. भागवताचं फल असते. मग तो द्वेष मत्सर कोणाचा करेल सांगा तुम्ही? ज्याला प्रत्येकामध्ये निर्गुण स्वरूपात परमात्मा असतो, प्रत्येकात आतमध्ये. म्हणून प्रत्येकामध्ये निर्गुण परमात्म्याचं दर्शन करा. स्त्री हो, पुरुष हो, आणि सगुण परमात्म्याची उपासना करा, अशी शास्त्राची आज्ञा आहे. निर्गुण परमात्मा सगळ्यात पाहायचं.
एक वृंदावनामधली गोष्ट आहे. श्री मीराबाई विधवा झाल्या. इथे कोणी विधवा आई असेल दुःख करू नका. जहां मीराबाई विधवा हो सकती है तो हम अपन कौन है? हम तो मामूली हैं. मीराबाई आता जीवन अति दिव्य आहे. मीराबाईने दुसरं लग्न केलं नाही. मीराबाईचं असं आहे लहानपणापासूनच अंतिम जन्माचं एक लक्षण तुम्हाला सांगतो भागवतात आलेलं आहे. ज्या मुलाला लहानपणापासून देव आवडतो, देवपूजा आवडते, मंदिरात जाणं आवडतं, टाळ वाजवणं आवडतं, समजायचे हा दिव्य जीवात्मा, पवित्र जीवात्मा तुमच्या घरी जन्माला आलेला आहे आणि त्याचा हा शेवटचा जन्म आहे. मीराबाईचा ऐका. मीराबाई एक वेळ छोट्या होत्या, अगदी लहान, आपल्या आई बरोबर लग्नामध्ये गेल्या. लहान मुलं काय प्रश्न विचारतील याचा काही अंदाज कोणाला घेता येत नाही. लग्नामध्ये नवरी आणि नवरदेव त्या स्टेजवर उभे होते. मीराबाई सहज आपल्या आईला विचारलं, आई हे कोण ग? तो कोण? अगं म्हणे तो नवरदेव आहे. आणि ती उभी आहे ती कोण आहे? म्हणे ती नवरी आहे आणि तो तिचा पती आहे. ती छोटीशी मीराबाई लग्नाच्या मंडपामध्ये आणि आईला विचारलं, माँ बोले उसका पति वो है तो मेरा पति कहाँ है? तिचा तो आहे म्हणे पती, माझा पती कुठे आहे? लहान मुलांचे प्रश्न आणि आकांत सुरू केला. खूप रडल्यात मीराबाई. उत्तर देता येईना आईला. आणि मग आई मीराबाईला सांगत, लहान मुलगी, तिला समजवण्यासाठी म्हणून आई देवघरात गेली. देवघरातली कृष्णाची मूर्ती आणली आणि ती मूर्ती मीराबाईच्या हातात दिली. हा घे तिचा पती. आणि उसी समय से मीराबाई बचपन से ही श्री कृष्ण भगवान को पति के रूप में मानने. पुढे चालून वैधव्य आला. बचपन से ही इतनी कृष्ण भक्ती थी, दिव्य जीवात्मा. आणि मीराबाईला किती विरोध झाला होता. जे जे लोक देवाकडे जातात त्यांना विरोध असतोच. विष प्यावं लागते. समुद्र मंथन कथा ऐकली असेल. जे जे लोक देवाकडे जातात, ज्ञानेश्वर माऊलींना काही कमी त्रास झाला नाही. पेक्षा पात्र असे पाडायचे. मला तिकडे जाऊन वेळ घ्यायचा नाही. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांना त्रास दिलाच नाही. मीराबाईचे तसं झालं. हो. आणि मीराबाई शेवटी भजनात तल्लीन झाल्या. म्हणता का ते ऐसी लागली. हा माझं लक्ष राहत नाही, तुमचा आव्हान राहत. पाणी रे बाबा धा पगर मागर धनी धरे सा. आवाज मोठा करा थोडा. है आँख वो, है आँख वो जो शाम का दर्शन किया करे. है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेटा
नाम का सुमिरन किया करे। हीरे मोती हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की, है हाथ जो भगवान का पूजन किया करे। मरकर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे। ऐसी लागी ऐसी लागी 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 रे लागी लागी रे ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन। वो तो कहीं गए हरि गुण गाने लगे, महलों में पल बन के जो महलों में पल बन के जो मेरा रानी दीवानी बहाने लगे। ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन। कोई रोके नहीं, कोई टोके नहीं, मेरा गोविंद गोपाल गाने लगे। कोई रोके नहीं, कोई टोके नहीं, कोई रोके नहीं, कोई टोके नहीं, मेरा गोविंद गोपाल गाने लगे। बैठी संतों के संग रंग मोहन के रंग, मेरा प्रेमी प्रीतम को मनाने लगे। वो तो गल गल हरि गुण गाने लगे। ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगे। ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन। गोपाल कृष्ण भगवान की जय। एवढा चरित्राचा भाग सांगण्याचं कारण आहे का? कुठे राहायचं? जो सर्वात भगवत दर्शन करतो, मीराबाईचं चरित्र म्हणून मी थोडं पुढे नेतो. संतांच्या टोळी बरोबर श्री मीराबाई यांनी भ्रमण करायला सुरुवात केली आणि वृंदावनात आल्या. वृंदावनामध्ये वृंदा शब्दाचा अर्थ होतो भक्ती, भक्तीचं वन, जहा भक्ती का निवास होता है वही वृंदावन. आणि वृंदावनामध्ये एक साधू राहत होते आणि त्यांचा नियम होता, बाहेर पाठी लावून होते, कुठल्याही स्त्रीने
या आश्रमात प्रवेश करायचा नाही, स्त्री वर्जित होता आश्रम. पण साधूंच्या टोळीत श्री मीराबाई कधी त्या आश्रमात गेल्या आणि त्या साधूंच्या जवळ गेल्या आणि त्या साधूला नमस्कार केला मीराबाईने. संतापले मीराबाईवर. कळत नहीं का तुला, आप नहीं जानती हो यहाँ महिलाओं के लिए प्रवेश वर्जित है, क्यों आई तू अंदर, हमारा नियम भंग हो गया. मीराबाई हंसने लगी. महाराज, अरे वृंदावन में आज हमने सुना, वृंदावन में तो केवल कृष्ण ही एक पुरुष है और बाकी तो सब गोपिकाएं होती हैं. अब तुम दूसरे पुरुष कहां से आ गए बोले इस वृंदावन में. जब मीराबाई ने ऐसा कहा ना, साधु के आंखों में से आंसुओं की जड़ी लग गई और मीराबाई के चरण पकड़ लिए. धन्य हो मीराबाई, आप सभी में श्री कृष्ण जी का ही दर्शन करते हो और वही भाग, वही चरित्र गाथा श्री रामायण जी में आई. वाल्मीकि ऋषि कहते हैं कि प्रभु ऐसे जो भक्त हैं सभी में ही आपका दर्शन करते हैं. तिनके हृदय बसहु रघुराया, बस उनके हृदय में आप निवास करो. राम जी पूछते हमें 14 साल वन में घूमना है, कहाँ रहे, बस यही भक्तों के हृदय में आप निवास करो. आणि म्हणून पुढचा कथाभाग आणखी सांगितलं. आणखी कोणाच्या हृदय जननी सम जाणीव करणारी परस्त्रीला आपल्या आई सारखं जे मानतील तिनके हृदय बसवून रघुराया. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, चांगली भक्ती कधी सुरुवात होईल, जेव्हा आपण परस्त्रीला आई समान असे समजायला लागू. एक सांगू तुम्हाला, भगवान हमारा सब जानते हैं, हम वाणी से क्या बोलते हैं, मन से क्या करते हैं, तन की जाने और मन की भी जाने. परमात्मा सब जानते हैं. शरीर से क्या करते हैं हम, मन से क्या करते हैं, सब जानते हैं. ज्यावेळेला तुम्ही मनपूर्वक आणि परस्त्रीला काही समान समजाल, तुम्हाला उत्तम प्रकारे आणि परमात्म्याचं ध्यान लागायला लागेल. तिनके हृदय बसवू रघुराया. अरे तब तक तो परमात्मा हृदय में आते नहीं. जहाँ पर एखादा लीडर, एखादा नेता जर गावात यायचा असला तर किती स्वच्छता करावी लागते, सगळ्यांना माहिती आहे. स्वागताचे बोर्ड, खुर्च्या, स्वागत. आप परमात्मा को अंदर प्रकट करना है तो बहुत पवित्रता होनी चाहिए. और जिसके मन में ऐसे पवित्र भाव होते हैं, जिनका जीवन पवित्र होता है ना, बस तिनके हृदय बसवू रघुराया. दुसऱ्याची संपत्ती पाहून, दुसऱ्याचं सुख पाहून ज्याला आनंद होतो, बरं झालं बाबा, चांगलं हो कोणाचं, ऐसी पवित्र भावना जिसकी होती है ना, ऋषी कहते तिनके हृदय बसवू रघुराया. आपलं तसं नसते. एका कीर्तनकाराने सांगितलं, मी ऐकलं, तेच तुम्हाला सांगतो. एकानं गाडी घेतली, 4 व्हीलर. शेजाऱ्याला कुठं बरं वाटते, हप्त्यावर घेतली. कीर्तनकाराला म्हणजे काहीतरी बोलायचं, बिना हुंड्यानं मुलगी केली, लगेच बोलायचं, लफडा. म्हणजे कोणाचं चांगलं झालं की ते ज्याला सहन होत नाही. ऐसे भक्त राम जी को परमात्मा को अच्छे लगते नहीं. दुसऱ्याचा उत्कर्ष, दुसऱ्याचं यश हे पाहून ज्यांना आनंद, सुख, समाधान वाटतं ना, बस हे भगवंताचे खरे भक्त असतात. ते जळतात ते पुन्हा सोडून द्यायचा. मत्सर किसी का मत करो,
अरे प्रत्येकामध्ये जर परमात्मा आहे तर आपण कोणाचाही द्वेष केला तर तो देवाचाच द्वेष केल्यासारखा होतो. आणि या भूमिकेवर येऊन बरं आणखी कसं आहे, इथलं काहीच खरं नाही ना. 4 व्हीलर गाड्या येऊ, कोणाचे बंगले, पण सगळंच कसं आहे, गीता वाचा, हे सगळंच नाशिवंत आहे. विज्ञानामध्ये सोय आहे. ऐकून आले का? झोपले? विज्ञान, आता विज्ञानाचं जग आहे, विज्ञानामध्ये सोय आहे, पण विज्ञानात खरंच सुख नाही. सोयी खूप आहेत विज्ञानाने, कुलार आहे, सर्व टीव्ही आहे, वो आहे. विज्ञानामध्ये सोयी भरपूर आहेत, पण सच्चा सुख नाही आहे. परमार्थात सोयी नाहीत, पण खरं सुख आहे. परमार्थामध्ये सोयी नाहीत जास्त, पण सच्चा सुख नाही जात आहे. म्हणून तिनके हृदय बसवू रघुराया, अशा प्रकारे आणि जागा दिल्यात परमात्म्याला. आणि आता इथे चित्रकूट हा प्रसंग थोडा तुलसीदासाने थांबवला. गुहक महाराज शृंगवेरपूरचे राजा, श्रीरामजी, जानकीजी, लक्ष्मणजी यांच्या सोबत आले. शृंगवेर पासून गंगा पार केली, प्रयागराज, चित्रकूट पर्यंत पोचून दिलं. तिथे झोपड्या वगैरे बांधून दिल्या. आणि आता गोहक महाराज म्हणतात, देवा आता आम्ही आमच्या गावी जातो. आणि गोहक महाराज आता रामजीला चित्रकूटमध्ये ठेवून वापस आलेत. श्री गंगाजी नावेत बसून इकडच्या तीरावर गावात आले. कथा चांगली ऐकली असेल तर तुम्हाला मी सांगितलं की सुमंत महाराजांनी दशरथ महाराजांच्या आज्ञेवरून राम, लक्ष्मण, भरत यांना रथात बसून कुठपर्यंत आणून सोडलं होतं. एक रात्र तमसा नदीच्या काठावर गेली. रात्रीच्याच वेळेला ते निघाले आणि शृंगवेरपूर पर्यंत, गंगेच्या काठापर्यंत रथ आणला. आणि तो रथ तसाच होता. आज 6 दिवस झाले होते. गोहक महाराज ने देखा, अरे सुमंत महाराज अभी अवध लौट कर नहीं गए. महाराज सुमंत उनके पास गए. सुमंत जी ने 6 दिनों से जलपान नहीं किया था, वैसे ही ऐसे भूखे प्यासे पड़े थे. श्री राम जी के जो अश्व थे इतना प्रेम करते थे, राम जी पर पशु भी इतना प्रेम करते थे. जब राम वनवास में गए तो घोड़ों ने भी घास नहीं खाई, तनी चारा नहीं खाया. महाराज सुमन जी अवध चले जाओ, कितने दिन इस गंगा के तट पर पड़े रहोगे. महाराज जी इतने दुर्बल हो गए थे, रथ चलाना भी मुश्किल हो गया था. तो गोहक महाराज जी ने 2-4 दिन दिए, जाओ इस रथ को अवध के पास छोड़ दो, अवध में जाना नहीं, और वहां से लौटकर आ जाओ. आणि मग त्यांनी रथ हाणत धाके ते गेले. पण जाता जाता सुमन बोलले, अरे मैं कैसे जाऊं अवध में. महाराज दशरथ तो अवश्य ही मूर्छित पड़े हुए होंगे. सुमित्रा माँ समझदार है, लखन जी की माँ, उसको मैं समझा दूंगा कि राम, जानकी, लखन कोई नहीं आए. लेकिन माँ कौशल्या जब मुझे पूछेगी कि मेरा राम आया, मेरी सीता आई, मैं क्या जवाब दूं. इसलिए मन ही नहीं होता. मेरे मन को मरना नहीं आया. राम वियोग में मेरी मृत्यु क्यों नहीं हुई. ये मन अवसर चूक गया. अब अवध के पास रथ पहुंच गया, भी लोग वापस चले गए. धीरे धीरे रथ अवध में प्रवेश करता है. रात के समय अंधेरा छाया हुआ था.
पूरी अवध दुख में डूबी हुई थी। कौशल्या जी के महल के सामने रथ रुक गया। श्री शिवशंकर जी महाराज श्री राम कथा करते हैं, देवी पार्वती जी और प्रयागराज में याज्ञवल्क्य के ऋषि भरद्वाज ऋषि को ये कथा समझाते हैं। काकभूषण जी महाराज जी गुरु जी को ये कथा सुनाते हैं। तो सेवक दौड़कर आए, सुमन जी को पकड़ा और धीरे धीरे महल में ले गए। वहां जाने के पश्चात महाराज जी तो ऐसे ही पड़े थे, कई के महल में नहीं थे। वहां से महाराज जी राम जी वन में जाने के पश्चात कौशल्या जी के महल में उनको लाया गया था। कौशल्या महारानी जी के महल में महाराज पलंग पर सोए थे। जैसे सुमंत आए, सुमंत महाराज जी ने दशरथ महाराज जी को प्रणाम किया। महाराज आपका सुमंत आया है। श्री महाराज जी ने आंखें खोली, आंसू बह रहे थे। 6 दिन उन्होंने भी पानी नहीं पिया था। आंखों में से आंसुओं की गली चल रही है। इतना राम प्रेम था। पूछा, सुमंत कोई आया है? अन्नदाता, ये आपका सुमंत। आज तक आपने जितने काम बताए मैंने पूरे ही किए, लेकिन इस समय हे अवधपति, इस सुमंत को माफ करना। मैं तीनों में से किसी को भी नहीं ला पाया। जैसे ही ये बात सुनी तो श्री महाराज जी एवं सुमंत महाराज जी के चेहरे का वर्णन किया है रामायण में। किती चेहरे पडलेले होते त्यांचे। कोई पतिव्रता स्त्री आहे आणि अचानक कोणीतरी त्याचं पातिव्रत्य भंग केलं येऊन, आणि मग त्या पतिव्रता स्त्रीचा चेहरा तिचं व्रत भंग झाल्यानंतर जितका पडतो तितका चेहरा असा श्री सुमंत महाराजांचा पडला होता। कोई व्यापारी है, तो व्यापारी 10-12 वर्ष पर्यंत परक्या मुलकात जाऊन धन कमावून आणलं आणि येताना चोर भेटले आणि त्यांनी कमवलेलं सगळं धन चोरून नेलं, त्याला मारठोक केली आणि मग तो घरी येतो आणि पत्नीकडे पाहतो, फाटलेले कपडे, आणि पत्नी पाहते सब लूट लिया चोरों ने। त्यांच्या चेहऱ्यावर जे भाव असतात, किंवा 12 वर्ष काशीमध्ये वेद अध्ययन ज्यांनी केलं आणि असा पवित्र कोणी ब्राह्मण आपल्या गावी आला, अचानक त्याला कोणीतरी बळजबरीनं दारू पाजून दिली, मला ती दारू गेली त्याच्या पोटात। एक गोष्ट सांगतो तुम्हाला ज्ञानेश्वरी म्हणते, ज्या भांड्यात दारू ओतल्या गेली, ज्या ग्लास मध्ये स्टीलचा असो काय असेल, तो ग्लास तुम्ही हरिद्वारला गंगेत नेऊन जरी धुवून आणला तरी तो पवित्र होत नाही। ज्ञानेश्वरीत है, इतनी दारू अपवित्र है और जिस व्यक्ति के पेट में वह जाती है उसे कहां ले जाए। गंगा जी उस पात्र को पवित्र नहीं कर सकती, बर्तन को, पण तरी हिम्मत सोडायची नाही। देवाचं नाम त्याला पवित्र करू शकते, कोई तीर्थ नाही। आणि म्हणून मायबाबा, दारू कधी पिऊ नका, कलीची जागा आहे। आता भागवतात सगळं तुम्ही ऐकलं, राजा परीक्षित त्यांनी कलीला बांधून टाकलं। कधी सुरू झाल्याबरोबर त्याला 5 घरं दिले। आता विषय नाही पण सांगून टाकतो, एका अटीवर तो काय म्हणतो कधी परीक्षित महाराजांना, मला 5 घरं द्या, मी 5 घरामध्ये
4,32,000 वर्षपर्यंत राहील, कोणाला त्रास देणार नाही. पण कलियुगातल्या तुमच्या नागरिकांना सांगा की माझ्या घरात खुशीनं यायचं नाही, आणि जो कोण येईल त्याचा सर्वनाश मी करेन. म्हणून संक्षिप्त विषय आला म्हणून बोलतो. म्हणून त्याला अशी घर दिले की जिथे कलियुगातल्या कोणत्याही माणसाला जाण्याची गरज नाही पडणार. म्हणून पहिलं घर दिलं जुवा, आकडा लावणं, पत्ते खेळणं. दुसरं घर दिलं, ऐका चुपू नका, दुसरं घर आहे दारू. आणि हे अलीकडच्या मुलाला माहित नाही. एक तर भागवत ऐकत नाही, काही श्रवण करत नाही, आणि असं झालं की चहा पिऊन पाहतात चहाची टेस्ट कशी आहे, कॉफी पिऊन पाहतात कॉफी कशी लागते, नाही का, ते कोका कोला काय असते ते पिऊन पाहतात कशी चव आहे. आणि त्याचप्रमाणे दारूची चव कशी असते ती पाहायला लागतात, पिऊन पाहतात. त्यांना माहित नाही हे कलीचं घर आहे आणि वरदान मिळालेलं आहे कली, तो कोणाला त्रास देत नाही. पण त्याच्या घरी तुम्ही स्वतःहून जर गेला, उसने तो पहिले बताया मैं उसे बर्बाद कर दूंगा. हे आजकालच्या तरुणांना माहित नाही. तुम्ही सांगत चला मावल्या घरी आपल्या मुलाबाळांना. 2 जागा झाल्या म्हणून दारू पिऊ नये. 3री जागा दिली परनारी संघ. एक गोष्ट सांगू, आपल्या स्वतःच्या स्त्रीमध्ये आपण कितीही आसक्त असा, देव क्षमा करतील, कारण तुम्ही आसक्त आहात पण तुमच्या धर्मपत्नीमध्ये आहात. पण परस्त्रीमध्ये जो माणूस आसक्त होतो, भगवान सदाही मुझ पर नाराज रहते हैं, त्याचं चांगलं होत नाही. परद्रव्य परनारीचा अभिलाष आणि तेथून रास सर्व भाग्य. जे भाग्य घेऊन आला ब्रह्मदेवाकडून, पण तुकाराम महाराजांनी स्पष्ट सांगितलं, अरे तुम्ही आणलेलं भाग्य सुद्धा तुम्हाला भोगता येणार नाही, ते रास होईल त्याचा. 2 गोष्टी, परद्रव्य परनारीचा अभ्यास आणि तेथून रास सर्व भाग्य. म्हणून स्त्रियांनी सुद्धा दुसऱ्याच पुरुष दिसायला सुंदर आहे असं समजून, असं ते कधीच जागा आहे. आणि ज्ञानोबारात खूप बोलले, हे चौरस्ता असतो की नाही गावात, चौफुली, त्या चौफुलीवर जर तुम्ही पक्वान्नाचं ताट ठेवलं, कोण येतील त्या पक्वान्नावर तुटून पडतील. गावातली सगळी कुत्री कावळे सगळे तुटून पडतात. तसं ज्या ठिकाणी ह्या अशा प्रकारचे कर्म होतात बघा, परनारी परपुरुष संघ, त्या ठिकाणी नसलेले सगळे दोष, सगळे विघ्न त्या घरात घुसतात. तसे चौरस्त्यावर ठेवलेल्या पक्वान्नावर इकडून तिकडून कुत्री कावळे हे झडप मारतात. तसं असो बापा हो, सावधान राहा. एक बोलू का, प्रत्येक जन्मात काय केलं सगळं आता मी मागे बोललो होतो हे वाक्य. आपण ह्याच्या आधी 84 लक्ष जन्मामधून आलो इथे. 84 कुत्ता बिल्ली सगळ्या जन्मातून, आणि शेवटली पाळी तेव्हा मनुष्य जन्म. हे लास्ट पर आ गए, हे शेवटचा जन्म आहे. या पशु पक्षी कृमी कीट भोगताना आता माणसं झालो आपण. बरं मला सांगा, शास्त्रात आहे म्हणून बोलतो मी, प्रत्येक जन्मात आपण फक्त संसार केला, सगळ्या बरं शांती मिळाली का आतापर्यंत? याही जन्मात येऊन आपण संसाराचं सुख भोगलं, पण शांती आहे, समाधान आहे नाही, तृप्ती आहे नाही. म्हणून करू समजा आपण, आणि म्हणून ज्यात शांती मिळणंच नाही, मग कशाला याही जन्मात आता चुका केल्या. मनुष्य शरीर सीढ़ी जैसा आहे. शिडी पाहिली ना तुम्ही, जुन्या काळातल्या बांबूच्या शिड्या, खालच्या माणसाला वर जाता येते शिडीला, आणि वर चढलेला माणूस त्या शिडीला खाली येतो. त्याप्रमाणे मनुष्य शरीर एक शिडी आहे. शिडी
तुम्ही आता जर चांगले वागलात, याच मनुष्य शरीराचा आधारानं तुम्ही देवापर्यंत पोचता, ऊपर जाओगे. जर या शरीरानं तुम्ही दुरुपयोग केला या सीढ़ीचा, यही सीढ़ी, यही मनुष्य शरीर आपको नीचे ले जाएगा. पशु पक्षी परत 84ची अगदी लागेल. म्हणून माय बाबा याच्याकरिता आपण सत्संग करतो. मनाला समजवत चला. जसं लहान उन्हाळ मुलाला आई वडील समजावतात, बाळा असं करू नको, शाळेत जा, अभ्यास कर, मोबाईल पाहत जाऊ नको, तुझं जीवन असं व्यर्थ जाईल. जसं त्या ओढाळा मुलाला आई वडील समजावतात, तसं मनाला समजावत जा. समर्थ रामदास स्वामीचं चरित्र पहा. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, अरे दुसऱ्याला शिष्य केल्यापेक्षा तुम्ही गुरु बना. कोणाचे? आपलेच. आपल्या मनाला तुम्ही शिकवत जा, मनाचे गुरु बना. मनाचे श्लोक आहेत समर्थ श्री रामदास स्वामींचे. मना सज्जना भक्ति पंथेची जावे. जो अपने मन को संभालता है वही सच्चा भक्त है. जो केवल तन और धन को संभालता है वह जीव है अज्ञानी. उसकी जिंदगी तो दो कारणों में ही बीत जा रही है. एक शरीर के लिए केवल शरीर की चिंता करता है और धन की चिंता करता है, मन की नहीं. तो वह जीव फिर से 84 लाख योनि में भटकना पड़ता है. म्हणून माय बापू सावधान सावधान. मुख्य विषय धारा आपली कोणची चालली होती? जीवन परत परत मिळत नाही. प्रेम करायला शिका. मी तुम्हाला त्या पतिव्रतेचं तीन जणांची उदाहरण सांगितले. सुमंत महाराज जी कहते हैं, महाराज आपका अन्न खाया अन्नदाता, क्षमा करना. जब कोई आया ही नहीं, ऐसा जब सुना दशरथ महाराज जी ने, तो महाराज जी बोलने लगे. अब काय बोलने के आहे का? कैलाश पर्वत पर भगवान शिव जी समझाते हैं, देवी कौशल्या मेरे पास आओ. कौशल्य जवळ बोलावलं. सुमित्रा आप भी मेरे पास आओ. कहीं तो नहीं थी, वो तो अपने महल में थी. कौशल्याचा हात धरला. देवी संसार में मैंने कई भोग लिए हैं. मेरी हर इच्छा परमात्मा ने पूरी कर दी, किंतु मेरी एक इच्छा अधूरी रह गई कि मैं राम जी का राज्याभिषेक देखना चाहता था. देवी अब हम जाना चाहते हैं. भरत जब मामा के घर से आएगा, बड़े धूमधाम से उसका राज्याभिषेक करना. कौशल्य जी सोच रही है, आंखों में से आंसू आ रहे. देवी राज्याभिषेक के पश्चात भरत आपको प्रणाम करने आएगा, तो मेरी ओर से हम नहीं रहेंगे आशीर्वाद देने के लिए. मेरी ओर से तू ही उनको आशीर्वाद देना कि हे भरत तेरा राज अखंड चलता रहे. मेरी ओर से आशीर्वाद देना. दूसरी बात, राम वियोग, राम जी का वनवास, यह तूफान है, अवध में आया हुआ है. और यह तूफान भरत हमारे कुल का दीपक है. इस दीपक को यह आंधी
बुझा सकती हैं, मेरे व्रत का ध्यान रखना। मेरा राम रघुकुल का मणि है और मणि कभी पूछ सकती नहीं है। राम जी को ज्यादा संभालने की जरूरत नहीं है, वह स्वयं ही पूर्ण है, लेकिन व्रत को संभालना। जब राम लखन सीता जी 14 साल के बाद घर आएंगे तो कहना, आपकी याद करते करते आपके पिताजी ने प्राण त्याग दिए। आप सुमित्रा जी को वो रोने नहीं मिले। महाराज ऐसा मत बोलो। देवी और एक बात सुनना, मेरे मृत्यु के बाद मेरा जो शव रहेगा उसको कई स्पर्श न करे। उस कई को, मेरे प्रेत को, मेरे शव को स्पर्श नहीं करने देना। जिस स्त्री ने मेरे राम को अकारण बनवास दिया वो स्त्री मेरी पत्नी नहीं रही, इसे मेरे शव को स्पर्श नहीं करने देना। अब तो सुमित्रा जी, कौशल्या जी रोने लगी। देवी आपको इस दीवार के पास कुछ दिखाई दे रहा है? नहीं महाराज, हमें तो कोई कुछ भी नहीं दिख रहा है। आपको कौन दिख रहा है? कौशल्या जी, इस दीवार के पास श्रवण के माता पिता मुझे दिख रहे हैं। श्रवण बाळाची कथा तुम्ही ऐकली। महाराजांनी युवावस्थेमध्ये रात्रीच्या वेळेला शब्दवेदी बाण चालवला, दिसत काहीच नव्हतं। श्रावण बाळाचे वडील, त्यांना तो तीर्थयात्रेला घेऊन निघाला। रात्रीची वेळ, म्हणे तहान लागली, खूप पाणी पाहिजे। आई वडिलांना तिथे ठेवलं, झारी घेतली आणि झारी घेऊन श्रावण बाळ शरयू नदीच्या काठावर आले। अवध केसरी आणि महाराज दशरथ झाडावर बसून होते। अंधारामध्ये फक्त शब्द ऐकून बाण मारायचा। त्यांनी ती झारी नदीमध्ये बुडवली। बुडबुड बुडबुड असा आवाज आला। महाराजांना वाटलं कोणी पशु, वाघ म्हणा, सिंह म्हणा पाणी पिण्यासाठी आले आणि लक्षवेधी बाण, शब्दवेधी बाण सोडला आणि तो बाण सरळ गेला आणि श्रावण बाणाच्या हृदयातच घुसला। चीख सुनाई दी। महाराज घबरा गए, अरे ये कोई जानवर नहीं है तो कोई लड़का लगता है। आणि महाराज अंधारात अंधारात चालत आले, श्रावण बाळाजवळ पोहोचले। श्रावण बाळ मृत्यूच्या अगदी काठावरच होते। त्याने अंतिम इच्छा व्यक्त केली, महाराज दशरथ जी, अवधपति, अब तो हम भगवान की घर जा रहे हैं, लेकिन मेरी अंतिम इच्छा पूरी करना। मेरे बूढ़े अंधे माँ बाप बहुत प्यासे हैं, उनको बहुत प्यास लगी है, आप उनको यह जल पिला देना। और श्री श्रवण बाळ जो है उसने अपने प्राण छोड़ दिए। महाराज श्री ने मझारी उठाई, धीरे धीरे चलते चलते अंधे श्रवण कुमार के माता पिता के पास में पहुंच गए। चलने की आवाज आई। अंधे लोग कान से ही सब काम समझ लेते हैं। बेटा आया है तो बहुत देर लगाई। श्रवण कुमार बोलते क्यों नहीं हो तो? और दशरथ महाराज जी की हिम्मत नहीं हो रही बोलने के लिए। अंतिम शब्द सुनो, बोलना ही पड़ा उनको कि मैं श्रवण कुमार नहीं हूं, मैं अवध के राजा दशरथ हूं। महाराज गलती से शब्दवेदी बाण चलाते समय मैंने बाण छोड़ दिया और आपके पुत्र को ही लग गया और उसने प्राण त्याग दिए, मुझे क्षमा करना। जैसे पुत्र के मृत्यु की बात सुनी श्री महादेव जी
कैलाश पर कथा करते हैं देवी उन वृद्ध माता पिताओं ने दशरथ महाराज जी को शाप दिया, मूर्ख राजन, हमारे पुत्र को तूने मार दिया, जाओ, अब हम पुत्र वियोग में जीवित नहीं रहना चाहते। हम जैसे पुत्र वियोग में तड़प तड़प कर मर रहे हैं, उसी भांति आपको 4 पुत्र होंगे, लेकिन मृत्यु के समय आपके मुंह में पानी डालने वाला एक भी पुत्र नहीं रहेगा। और पानी के बिना मछली जैसी तड़प तड़प कर मरती है ना, उसी प्रकार तू मरेगा। पुत्र वियोग में तू भी मरेगा, पुत्र वियोग में तू भी मरेगा। श्रवण कुमार के माता पिता ने भी प्राण छोड़ दिए। अब अंतिम समय दशरथ जी का आया। देवी कह सकिया, इस दीवार के पास मुझे तो वृद्ध माता पिता दिखाई दे रहे हैं, उन्होंने मुझे श्राप दिया था, पुत्र वियोग में तू मरेगा, और वही घड़ी आ गई है। और महाराज जी बोलते बोलते अंतिम देखने लगे। ऐसे वहां 3 व्यक्ति खड़े थे, एक कौशल्या जी, एक सुमित्रा जी और एक मंत्री जी सुमंत महाराज। महाराज जी ने दोनों हाथ उठाए, तीनों को प्रणाम किया, राम 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 राम। रामायण में पढ़ो 6 बार राम जी के नाम का उच्चारण किया। राम राम कही राम कही राम राम कही राम, तन पर हरि रघुवीर बिरह रावु गए सुरधाम। शिव पार्वती दोनों के आंखों में आंसू आए। महाराज दशरथ जी ने 6 बार राम जी का उच्चारण किया और अपने आंखें बंद कर दी और उनके प्राण शरीर को त्याग कर राहु गए सुरधाम। महाराज जी का देहावसान झालेलं आहे, प्राण सोडून दिले, मान पडली। कौशल्या माजी जोर से चीखती है, सुमित्रा जी अवध का भाग फूट गया, अवध अनाथ हो गई। मंत्री जी की आंखों में आंसू आए। पूरे अवध में वार्ता फैल गई, महाराष्ट्र ने प्राण त्याग दिए। श्री महादेव जी ने दशरथ महाराज जी के प्राण त्याग की कथा पार्वती जी को सुनाई। इसे जीवन सफल कहते हैं। संसार का चिंतन करते करते तो सभी मरते हैं, किंतु ब्रह्मांड के मालिक उनका स्मरण करते करते, आपने भागवत में कथा सुनी है, अजामिल महाराज जी ने पुत्र के कारण ही मृत्यु के समय नारायण मंत्र का उच्चारण किया था, तो अपमृत्यु से भी बच गए। यहाँ तो स्वयं उनके पुत्र रूप में ही ब्रह्म प्रकट हुए थे। आणि एक नियम आणखी ऐकायला, श्रावण बाळाला मारलं त्या कर्माचं फळ ब्रह्म के पिता राम जी के पिता राम ब्रह्म है, उनको भी हिसाब मृत्यु के समय देना पड़ा। इसलिए सब जीव सावधान होने, सब भक्त सजग रहे। कोणतंही कर्म करायच्या आधी 10 वेळ विचार करा, 10 बार सोचो और फिर वो कर्म करो। जे कर्म करताना आतून जर आवाज आला कि ये मत करो, परमात्मा बोल रहे हैं, अंदर हमारे दुर्योधन भी बैठे हैं, धर्म भी बैठे हैं। म्हणून माय बाप हो, तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते
कार्याकारे व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोत्तम कर्म कर्तृने आरसी. कोणतेही कर्म आपल्या मनाने नसतात करत, त्याला शास्त्राचा आधार लागत असतो. शास्त्र म्हणजे वेद, आणि वेद कोण्या माणसाने लिहिले नाही, ते अपौरुषीय आहेत. ज्या वेळेला परमात्मा झोपतात, 1000 चौकडी एवढा काळ, आता एवढं बोलत बसत नाही, गेल्यानंतर कल्प होत असतो, सगळं विश्व पाण्यात जातं आणि मग भगवान शयन करतात कल्पाच्या वेळेला शेषजीवर, आणि भगवंताच्या नाकातून घोरण्याचा आवाज येत असतो. आपण घोरतो ना, तुम्ही घोरत असता का? घोरण भाग्यवान लोकच घोरत असतात. मस्त घोरत जा, खरंच ना, देव घोरतात ना, काही हरकत नाही. पण घोरणाऱ्या माणसाजवळ दुसरे लोक झोपत नाही, ते रातभर झोपू देत नाही. म्हणजे बाबा आपली गाठी उचलतात, दूर चालले जातात. बरं, ते घोरणं असं असतं की जागाला याच्या आधी बंद होऊन जाते, आणि आपण उठतो तर आपल्याला वाटतं नाही, आपण घोरतच नाही. ते मोबाईल लावून मग टेप करून आपल्याला ऐकतात. असं सोडून द्या. त्यांच्या श्वासामधून, घोरण्यामधून जे शब्द बाहेर पडतात त्याला शास्त्र म्हणतात, त्याला वेद म्हणतात, श्रुती म्हणतात. आणि नाही श्रुती परवती माऊली जगा, आपलं हित करून देण्यासाठी त्या श्रुती एवढी माऊली कोणीच नाही. ते नियम आहे, ते म्हणून तसं वागावं लागतं, त्याला म्हणतात तस्मात् शास्त्रम प्रमाणम. त्यात कल्याण असतं आपलं. असंच तर अशा प्रकारे श्री महाराजांनी प्राणत्याग केले. त्यांनाही त्यांनी केलेल्या कर्माचं फळ भोगावं लागलं. पुत्र वियोगात प्राण गमवावं लागले, आणि त्याच्याही त्याच्या आधी मी सगळं सांगितलं. स्वयं म्हणून दशरथ महाराज पूर्वजन्मात, मनु महाराजांनी तप केलं होतं, सगळं मी बोललो बरं मागे. आणि वर मागितला की पुढच्या जन्मात हीच माझी पत्नी राहावी शतरूपाने, आणि तुम्ही आमच्या घरी पुत्र रूपाने यावं. जर तुमचा वियोग झाला तर तुमच्या वियोगात मासळी जशी पाण्याच्या वियोगामध्ये तडफून तडफून मरते, तसं माझं मरण व्हावं, हे मागेच वरदानच मागितलं होतं. आणि त्याप्रमाणे श्री महाराजांचं मरण झालं. सहा वेळ राम का म्हटलं? शास्त्र 6 आहेत. मरता मरता दशरथ महाराजांनी जगाला सांगितलं 6 शास्त्राचं सार काय आहे? राम. म्हणून 6 वेळ राम म्हटलं. राम राम आपण 3 वेळ म्हणत नाही, 1 वेळ म्हणत नाही. कोणी भेटलं तर राम राम 2 वेळ. त्याचा अर्थ असा आहे की तुझ्या आतमध्ये जो राम आहे, जे चैतन्य आहे, जो आत्मा आहे, तोच माझ्यात आहे. म्हणून आपण शरीराने दोघे भिन्न भिन्न आहोत, पण आत्मदृष्टीने आपण सगळे एकाच परमात्म्याचे आणि एक आहोत. म्हणून राम राम 3 वेळ होते, म्हणून 6 वेळ झाला. आणखी एक कारण सांगितलं 6 वेळ राम का म्हटलं? आज रामाला वनवासात जाऊन 6वा दिवस होता. किती? 6वा दिवस. अब 7वां दिन नाही होणार, म्हणून राम वियोगात त्यांनी प्राण सोडले. सकाळ झाली. गुरुजी, कुलगुरु वशिष्ठ ऋषींना समाचार कळवण्यात आला. महाराज दशरथ गेले, आणि मग श्री वशिष्ठ ऋषी महालामध्ये आले. कौशल्याजी, सुमित्राजी होत्या. महाराजांनी सांत्वना दिली, शोक करू नका. महाराज की अवध को
बहुत जरूरत थी, लेकिन श्री महाराज दशरथ जी ने बहुत जल्दी कर दी, इतके बोलले. आणि त्या रडायला लागल्या गुरुजींच्या जवळ. मग काय बोलले ऐका सगळ्यांनी. मां कौशल्या जी, धीरज रखो, ये संसार है, मेरी ओर एक बार देखो. वशिष्ठ ऋषी म्हणतात मला 100 मुलं होती. वशिष्ठ ऋषीला 100 मुलं होती आणि एकाच दिवशी माझे 100 मुलं कापून टाकलेत. ऐकून राहिले का? झोपले. वशिष्ठ ऋषि के 100 पुत्रों की हत्या एक दिन नहीं. सहस्त्रार्जुनाचं नाव ऐकलं का तुम्ही? ती कथा ऐका. सहस्त्रार्जुन शिवभक्त था. एकाच वेळेला कापून टाकले. फिर भी मां कौशल्या जी, ये वशिष्ठ अभी भी जीवित है, ये संसार है, सब सहना पड़ता है, हमारा मन कहाँ होगा. इसीलिए धीरज रखो. संसार में जो भी कोई आता है तो एक दिन अवश्य उसकी मृत्यु हो ही जाती है. इस धरती का नाम ही मृत्यु लोक है. किम पुनर्ब्राह्मणः पुण्या भक्ता राजर्षयस्तदा अनित्यम असुखम लोके मिमं प्राप्त भजस्व माम. हे अर्जुन, ऐसी धरती पर आपने जन्म लिया. अनित्यम, इस शरीर, इस धरती पर जितने भी शरीर है कोई नित्य नहीं, अनित्य है, नष्ट होने वाले हैं. असुखम अनित्यम असुखम प्राप्त भजस्व माम. म्हणून अशा अनित्य संसारात तुम्ही, मी जन्माला आलो, इथलं काहीच खरं नाही, सगळं नष्ट होणार आहे. आणि म्हणून नित्य परमात्म्याची भक्ती केल्याने तुम्ही कायमचे सुखी व्हाल. असं प्रेम पात्र निवडा कि जे बदलायचं काम पडणार नाही. नहीं तो मृत्यु लोक में किसी को भी प्रेम पात्र बनाओ, उसे चेंज करना पड़ता है, बदलना पड़ता है. बचपन में हमारा प्रेम पात्र था हमारी माँ, अभी है क्या? मोठा झाला, खेळण्यावर प्रेम पात्र, मित्रावर मित्र निवडले, लग्न झालं, लग्नानंतर आई असते का प्रेम पात्र? आपली धर्मपत्नी होतीये, पण तिच्यावरही किती दिवस प्रेम. लग्न झाल्यावर 3 वर्ष ताल असते चांगला, 1 वर्ष. विवाह के बाद 1 साल अच्छा रहता है. बस नवऱ्यानं बोला, बायकोनं ऐकावं. किती 1 वर्ष. यानं सांगावं, तिनं पटकन ऐकावं. लग्न झालं 1 वर्ष, दुसऱ्या वर्षी ती बोलते आणि हा ऐकतो. ते दुसरं वर्ष आहे लग्नाचं. आणि 3रं वर्ष असते, दोघही बोलतात आणि शेजारी ऐकतात. भांडणं काय नाही. माणूस म्हणतो बापा लव्ह मॅरेज झालं आमचं, लग्नाच्या आधी अशी बोलत होती मोबाईलवर. ती म्हणते तुम्ही किती चांगले बोलत होते. काय बोलत होते? चंद्रमुखी. धीरे धीरे लग्न विवाह के पश्चात चंद्रमुखी गेली. मग त्यात ते चंद्रमुखी म्हणे नाही, सूर्यमुखी. सूर्य कसा आता ताप द्यायला लागतो, वैशाख महिना मे महिना. चंद्रमुखी बोलने लगे. आणि काही दिवसांमध्ये तुम्ही ना चंद्रमुखी ना सूर्यमुखी, अब तो ज्वालामुखी बोल रहे हो. ती म्हणजे तू किती चांगली बोलत होती. प्राणनाथ बोलती थी मुझे पहले, प्राणनाथ. 1 साल हो गया, त्यातला प्राण गेला, नाथच म्हणायला लागले. आणि मग पुढे काही दिवस गेले. अरे अभी तो तूने मुझे अनाथ बना दिया. कुठे आहे बाबा? म्हणून प्रेम पात्र टिकत नाही.
मुलावर प्रेम करा. मुलंही शेवटी अंगठा दाखवतात. म्हातारपणी ते कोणी प्रेम करत नाही. म्हणून असं प्रेम पात्र निवडा जीवनात की जे बदलण्याचं काम पडत नाही. आणि ते प्रेम पात्र प्रल्हादाने निवडलं, श्री दशरथ महाराजांनी निवडलं, परमात्मा. बस यानंतरचा कथाभाग वशिष्ठ ऋषी जवळ होतो. आपण सत्सेना करता आहे. संयोग वियोग होण्यासाठीच होत असतो संसारात. मग लगेच दूतांना बोलावलं, दूतांना आज्ञा केली, जा मामाकडं. भरत शत्रुघ्न मामाकडं गेलेले आहेत, त्यांना घेऊन या ताबडतोब. आणि दूत जैसे आज्ञा ते निघाले की कौशल्यानं वापस बोलावलं. हे राव, श्री दशरथ महाराज गेलेत ही वार्ता भरताला मामाच्या घरी सांगायची नाही. राम जी बनवास में गए ये भी कुछ भी बताना नहीं. खाली गुरुजी ने तुरंत बुलाया अवध में, इतना ही कहना. तो माँ कौशल्या जी थी. अब धीरे धीरे दूत भरत जी के ननिहाल में पहुंच गए. तिकडं काय झालं होतं माहित आहे का? त्या रात्री, ज्या रात्री दशरथ महाराजांनी प्राणत्याग केले होते, त्या रात्रीची गोष्ट. श्री भरत आणि शत्रुघ्नाला अति वाईट स्वप्न पडले. सकाळी उठले तो भाई, ऐसी बुरे सपने कैसे आए जिससे ते अवध में कुछ गडबडी हो गई होगी. आणि एवढ्याच अवकाशामध्ये आणि दूत अयोध्येवरून तिथे येऊन पोहोचले. और जैसे ही श्री भरत जी का दर्शन हुआ, शत्रुघ्न का दर्शन हुआ, दूतों के आंखों में आंसू छलक आए, रोने लगे. पहले तो ये घबरा गए थे, रात में इतने बुरे सपने कैसे आए हैं. पूछा उन दूतों को, क्या गए, अवध से आए हो? हाँ महाराज, गुरुजी ने आपको याद किया है और तुरंत आपको अवध में बुलाया है. क्यों, क्या हो गया? नहीं, कुछ नहीं हुआ. नहीं, आप बोलते बोलते रोने लगे हो, क्या हुआ, सत्य बताओ. तो दूत कहने कुछ नहीं हुआ. फिर आपके आंखों में आंसू क्यों है? बोले महाराज, बहुत दिनों से आपके दर्शन नहीं हुए, अब इसलिए हमारे आंखों में आंसू आए. सत्य नहीं बोले. कौशल्या की आज्ञा थी कुछ बताना नहीं तो मेरा भरत राम वियोग में वहीं पर प्राण त्याग देगा. अब जल्दी जल्दी रथ में बैठे. अवध में रथ आ गया. स्मशान शांति होती है, कोई किसी से बोलता नहीं. कहीं मंदिर में घंटी बजती नहीं, शंखनाद नहीं सुनाई देता है. सभी के आंखों में आंसू थे. भरत जी तो घबरा गए, क्या हुआ. समय का ध्यान आया कि इस समय महाराज राम जी हमारे बड़े भैया किस महल में होते, वेळ ठरलेली होती. कौशल्याच्या महालात, सुमित्रेच्या, कैकेयीच्या. मग ती वेळ होती की राम कैकेयीच्या महालात राहायची वेळ होती. म्हणून दूतों को कहा, देखो हमारा रथ माँ का कैकेयी के महल के पास ले चलो. आणि तिथे रथ पोचला. आणि ऐका, पती गेले त्याचं काही नाही, पंचारती काढली. भरत जैसे आए आणि ती मंथरा स्वागत करने के लिए आगे गए. भरत आल्याबरोबर मग श्री भरताने विचारलं, माँ राम भैया कहाँ है. मग चौपाया लिहिल्या तुलसीदासांनी. तात बात मै सकल सवारी भई मंथरा साय कछुक कारण विधि बीच बिलारा
नृपति सुरपति पूरे पगोदा। सब बात बिगड़ गई थी अवध में। तात बात में सकल समारी, लेकिन मैंने सब संभाल ली बात। और ये मंथरा है ना, इसने मेरी बहुत सहायता करी, किंतु विधाता ने एक बात बिगड़ दी। आपके पिता स्वर्ग में चले गए। बोले बड़े भैया कहाँ है? वही तो मैं बता रही हूँ। तेरे पिताश्री राम जी को राज देना चाहते थे, तो मैंने 2 वरदान मांगे कि राम को 14 वर्ष वनवास और अवध की राजगद्दी मेरे भरत को। यही तो मैंने बिगड़ी हुई बात संवार ली। मंथरा ने सहायता की, लेकिन उसमें विधाता ने तेरे पिताजी के प्राण हर लिए, स्वर्ग चले गए। आता वडील मेल्याचं दुःख भरताला तेवढं नाही जाणवलं, लेकिन 14 वर्ष मेरे भाई को तूने वनवास भेजा मेरे लिए, आणि भरताचे हात आईच्या गळ्यापर्यंत पोचले। तुझे मार डालू, तेरी जीभ सड़ क्यों नहीं गई, तेरी जीभ में कीड़े क्यों नहीं पड़ गए? तूने ऐसे वरदान मांगे। तू मेरी माँ नहीं है, मैं तो अभी तुझे मार देता, किंतु मेरे राम की अपकीर्ति हो जाएगी कि राम जी के छोटे भाई ने माँ की हत्या कर दी। इस कारण मैं तुझे छोड़ रहा हूँ। आज से तू मेरी माँ नहीं है और ये भरत तेरा पुत्र नहीं है। आता आज मंथरा, शत्रुघ्न महाराज जी ने मंथरा को देखा और इतना पीटा कि मंथरा मरने ही वाली थी। श्री महादेव जी पार्वती जी को कैलाश पर्वत पर राम कथा सुनाते हैं। भरत दौड़े, शत्रुघ्न, अरे हमारा नसीब ही फूट गया, अब इस मंथरा को मारने से क्या फायदा है? चलो हम मेरे कारण ये तो सब पाप हुआ। अब हम गंगा में स्नान करेंगे। हमारी माँ कौशल्या जी गंगा स्वरूपिणी है, एक बार उनके चरणों का हम दर्शन करेंगे और इस पाप से मुक्ति पाएंगे। कही तू मेरी माँ नहीं, इस भरत को तू पुत्र कहकर बुलाना नहीं। जेने घड़े नारायणे अंतराय हो का बाप माय वर्जावे थे, असा अभंग लिहिलेला आहे। श्री प्रल्हाद जी महाराजांनी हिरण्यकश्यप त्याग केला, विभीषण महाराज जी ने रावण का त्याग कर दिया। जेने घडे नारायणी अंतराय हो का बाप माय वर्जावे थे, असो यानंतरची कथा आहे। तर एक थोडस संकीर्तन करू। राधे राधे ओ राधे 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 ओ राधे 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 ओ राधे 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 ओ राधे 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 म्हणा टाळी वाजवा सर्वांनी म्हणा राधे राधे ओ राधे राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे
जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम। जिथे श्री महाराजांचं प्रेत होतं ते प्रेत एका कढईमध्ये तुपामध्ये ठेवलं होतं, खराब होऊ नये म्हणून। श्री भरत शत्रुघ्न अपने पिताजी के प्रेत शव के पास गए, प्रणाम किया। माँ कौशल्या जी थी, कौशल्या जी के चरणों पर दंडवत किया भरत ने और कहा, माँ मैंने मेरी माँ को ऐसा कभी नहीं कहा था कि राम जी को बड़े भैया को तुमने भेजो। मैं सत्य कहता हूँ माँ, मैंने ऐसा नहीं कहा था मेरे माँ को, और यदि मैंने ऐसा किया हो तो किसी गर्भवती स्त्री की हत्या करने का पाप नहीं इस भरत को लगे, किसी राजा को जहर पिलाकर मारने का पाप मुझे लगे, गौ हत्या का पाप लगे। इतना ही नहीं माँ, मैं 28 प्रकार के नरक कुंड है उसमें नहीं जाकर के मैं सत्य कहता हूँ माँ, हमने मेरी माँ को कोई भी ऐसा नहीं कहा, मैंने कभी राज नहीं मांगा था। कौशल्या माँ जी ने अपने हृदय से पकड़ा भरत शत्रुघ्न को, भरत मैं जानती हूँ, और आज के बाद आने वाले समय में कोई कथाकार भरत की निंदा करेगा और भरत ने ही कभी को ऐसा कहा था, ऐसा वर्णन करेगा, तो उस कथाकार की 7 पीढ़ियां नरक में चली जाएगी। कौशल्या जी ने शाप दिया, कोणता कथाकार जर भरतावर आरोप करेल तर त्याच्या 7 पिढ्या कथाकाराच्या नरकात जातील। तू पवित्र है भरत, नाही जानती। आता शवयात्रा निघाली, चंदनाची लाकड़ पूरी अवध शवयात्रा के साथ चली गई। स्मशान घाट में श्री महाराज जी का प्रेत रखा गया। श्री भरत महाराज जी ने मुखाग्नि अब देने वाले थे। कौशल्या जी अपने राजमहल से दौड़ कर आई, भरत मैं सती होने जा रही हूँ, मेरे पति के साथ हम भी जाना चाहती हैं। भरत ने स्मशान भूमि में अपने माँ के चरण पकड़ लिए और विनती की, माँ पिताजी चले गए, आप नहीं जाना, और आप जाओगी तो मैं मना भी कैसे कर सकता हूँ। किंतु माँ मेरी एक बात ध्यान से सुनना, तू सती हो गई कि तेरे पीछे सुमित्रा माँ की सती हो जाएगी, और आप दोनों सती हो जाएगी तो ये मेरी दुष्ट माँ कैकेयी भी यहाँ दौड़ते होकर वो भी सती हो जाएगी। जिस माँ ने मेरे पिताजी को जीवित अवस्था में सुख नहीं दिया, ऐसी मेरी माँ को पति लोक मिले जिसने यहाँ पर दुख दिया मेरे पिताजी को, वह मृत्यु के बाद भी परलोक में भी मेरे पिताजी को दुख ही देगी। इसलिए मैं चाहता हूँ कि यह सम्मान कई को न मिले। तू सती जाएगी तो कई भी जाएगी। माँ मेरी एक बात सुनो, कुछ ही दिनों में मैं आपको राम का दर्शन कराऊंगा। हम सब मिलकर राम जी के पास जाएंगे चित्रकूट, उनको मनाएंगे, उनको वापस लाएंगे, अवध का राज उन्हें ही दे देंगे। माँ ने जब राम का नाम सुना तो सती जाना कैंसल कर दिया। अरे रामाचं चरित्र पूर्ण अनुकरणी लोक म्हणतात इंग्रजांनी सती जाण्याची चाल बंद केली, अंग्रेजांनी नाही, ये तो भरतजीने वह प्रथा बंद कर दी, रामायणातच ती प्रथा बंद केली। कौशल्या माँ को जाने नहीं दिया सती, आणि तेव्हापासूनच ते बंद व्हायला पाहिजे होतं, पण लोक ऐकत नाहीत। काय असेल ते
तुम्ही सती बिती जाऊ नका बरं. कोण जाते हो कलियुगात सती? पाणी मागत मला पाणी देत नाही अर्धा घंटा. ये माता है क्या सती जाने वाली है? वाईट नाही वाटत ना, मी विनोद केला. जाऊ नका, तो कारण आहे. आणि ऐका, रामायणातला हा मुद्दा लक्षात ठेवा. विधवा झाल्यानंतर सती जायचं काम नाही, फक्त रामाकरता जगायचं. रामायणात खूप आदेश है. राम जी के दर्शन के लिए ही सती जाना कैंसिल कर दिया. उसी प्रकार कोई विधवा माँ हो तो बस राम की भक्ति के लिए ही जीवित रहना है. विधवा स्त्रियांनी जास्त शृंगार करायचा. मी सगळं बोललो. एखादा मंत्र घ्यायचा, नेहमी त्यात मान राहायचं. मी आणखी परत रिपीट करत आहो, जी विधवा स्त्री एखाद्या मंत्राचा खूप खूप जप करत राहते, तुमचे पती चुकलेले असले, शराबी हो, मांस खाने वाले हो, फिर भी आपके पुण्य प्रताप से आपके पति को बहुत अच्छी गति मिल जाती है. आणि तुम्ही गेल्यानंतर तुमची वाटच पाहत राहतात ते. तुम्ही गेल्यानंतर तुमच्या समवेत प्रभु के धाम में चली जाती है. ये भगवान नाम की महिमा है. म्हणून विधवा स्त्रियांनी व्रतस्थ राहायचं, जास्त शृंगार आधीत पडायचं नाही. नेहमी देवात भजनात पूजनात मन ठेवायचं. कोणाची निंदा नाही, काही नाही. तृप्त हो. जय श्री माँ कौशल्या. राम दर्शन के लिए ही सती नहीं गई. अब अपने मुखाग्नि दे दिया आणि मग सगळे दसवं तेरवी काय असेल ते सगळं आटोपलं आणि मग सभा झाली. थोडासा विषय सांगतो, लगेच आरती करू. एक एवढी सभा बघू आपण आणि नंतर आरती करू. सभा भरली. महाराज गेल्यानंतर सगळे अयोध्यावासी, स्त्री पुरुष मंत्री सगळे आले. मोठी सभा. पण मुख्य जे आसन असतं राजा का वह खाली पड़ा था, क्योंकि दशरथ महाराज जी की मृत्यु हो गई थी. देवी पार्वती, अब माँ कौशल्या, कैकेयी, सुमित्रा, वशिष्ठ ऋषि, भरत, शत्रुघ्न, अन्य मंत्री और अवध की प्रजा बैठी थी. सबसे पहले कुलगुरु श्री वशिष्ठ ऋषि ने भाषण दिया. अवध के प्रजाजनों, हम सब दुख के सागर में डूब गए. महाराज जी की अवध को बहुत जरूरत थी, लेकिन महाराज जी ने प्राण त्याग दिए. 6 बातें, 6 गोष्टी माणसाच्या हातात नसतात. वशिष्ठ ऋषीचं भाषण आहे का? 6 गोष्टी आपल्या हातात नसतात. एक, जन्म आपल्या हातात नाही. कुठे जन्म घ्यायचा? नाही तर सगळे श्रीमंताच्या घरी गेले असते. पहली बात बताई कुलगुरु वशिष्ठ जी ने. 6 बातें मनुष्य के हाथ नहीं होती. एक, जन्म होना. दूसरी बात, मृत्यु. जन्म और मृत्यु ये मनुष्य के अधीन नहीं होते. लाभ और हानि, लाभ होना है या हानि होनी है, ये भी 2 बातें मनुष्य के अधीन नहीं होती. जय और पराजय, जय मिलेगी या पराजय मिलेगी, ये भी मनुष्य के हाथ में नहीं होती. जन्म मृत्यु, लाभ हानि, जय पराजय, ये 6 बातें मनुष्य के हाथ में नहीं होती. दूसरी बात सुनो प्रजाजनों, कुलगुरु वशिष्ठ जी भाषण दे रहे हैं कि महाराज जी के लिए कोई शोक न करे, दुख न करे, क्योंकि श्री महाराज जी की मृत्यु अतिशय मंगलमय हो गई. महाराज जी ने प्रभु का नाम लेकर प्राण त्याग कर दिए. अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यह प्रयाति समद्भावम याति नास्त्यत्र संशयः. किसकी मृत्यू के बाद अफसोस करना चाहिए, कोण मेल्यानंतर त्याच्यासाठी शोक केला पाहिजे ते आहे का? वह ब्राह्मण, ब्राह्मणाचा जन्म कोणाला मिळत नसतो. ब्राह्मणाचा जन्म फक्त तप करायसाठी आहे. तप करे और प्रजा का कल्याण करे.
ऐसा दुर्लभ शरीर मिला ब्राह्मण कुल में, और शराब पीता है वह ब्राह्मण होकर, अंडी खाता है, अंडा खाता, मांस खाता है। ऐसे ब्राह्मण की जब मृत्यु होती है तो उसके लिए शोक करना चाहिए, क्योंकि उसकी मृत्यु बिगड़ गई है। दूसरी बात, ब्राह्मण क्षत्रिय बॉर्डर हो रहा है, शत्रु के साथ मिल गया, आपला देश सोडून शत्रूशी हात मिळवणे करतो, और अपने देश के साथ जो गद्दारी करता है, जो क्षत्रिय, उसकी मृत्यु के बाद शोक करना चाहिए। तीसरा, वैश्य तो व्यापारी, व्यापारी लोग बहुत धन कमाते हैं, पण इतकं धन कमावून जो वैश्य कधी दान धर्म और सत्कर्म करीत नहीं, ऐसे वैश्य की मृत्यु के बाद शोक करना उचित होता है। पुढे स्त्रियांचा नंबर लावला। जी स्त्री शरीर प्राप्त होने के पश्चात भी विवाह के बाद अपने पति की सेवा नहीं करती, पति को धोखा देती हैं, व्यभिचार करती हैं, ऐसी स्त्री के मृत्यु के बाद शोक करना चाहिए। मी बोलत नाही, माया होतो, वशिष्ठ ऋषी बोलत है। आणि सबसे शोचनीय वह पुरुष है, वह स्त्री है। मनुष्य जन्म मिलने के बाद ज्ञान प्राप्ति नहीं करते, अपनी आत्मा की मुक्ति के लिए समय देते नहीं। एक शेवटचं उदाहरण आरती करू, मी भागवतामध्ये सांगत असतो। विनोबा भावेकडे एक धनाढ्य पुरुष गेले, नमस्कार केला। विनोबा भावे पाहुणा वर्धेजवळ, आणि बोलायला लागले, महाराज मोठेपणा केला, मी अत्यंत गरीब, आता माझ्या कितीतरी फॅक्टरी आहे, लक्झरी आहे, फ्लॅट आहे, दुकानं आहेत, 4 व्हीलर, सगळं वैभव आहे। खूप स्तुती केली महाराजांच्या, स्वतःचीच आत्मस्तुती, आत्मप्रशंसा मृत्यू के समान होती है। आपली आत्मस्तुती कोणाजवळ करत नसतात, पण त्यांनी केली। विनोबा भावेकडे संत थे, काहीच बोलले नाही। झालं का म्हणे वर्णन तुमचं? हो म्हणे। आता मी विचारू का तुम्हाला? एकच वाक्य बोलले, गाडी घेतली 4 व्हीलर, कोणासाठी घेतली? या हाडा मासाच्या नष्ट होणाऱ्या शरीरासाठी। हीरो होंडा खरीद लिया आपने, किसके लिए? शरीर के लिए। बंगला बांध दिया, कोणा करता घर बांधलं? शरीरा करता। शरीर आप नहीं हो, शरीर तुम मनमूत्र से भरा हुआ नष्ट होने वाला है, यह तो मनमूत्र रखने का बर्तन है। आप आत्मा हो, और आत्मा कई जन्मों से इस शरीर में फंस गई है, कुत्ता बनते, बिल्ली बनते, और दुख उठाते रहते हो। 84 लाख योनियों से दुख उठा रहे। उस आत्मा के मुक्ति के लिए आपने क्या किया, ये बताओ। इतने फ्लैट्स खरीदे, ये मत सुनाओ। एकच वाक्य बोलले तो रडला श्रीमंत माणूस विनोबा भावेजवळ। अगदी त्याच माणसाने मला सांगितलं स्वतः, म्हणे महाराज अश्रू आले डोळ्यात। महापुरुषांच्या एका वाक्याने माझे अंतचक्षु उघडल्या गेले, आणि ध्यानात आलं, फक्त हाडा मासाच्या शरीराकरताच वेळ देतो। आपल्यासारखे अज्ञानी और मूर्ख तो हम ही हैं, आत्मा हम है, शरीर नहीं है। घर आपण असतो का? नहीं, ये माझं घर। अरे घर अलग है, घर में रहने वाले आप अलग हो। उसी भांति शरीर घर है, आत्मा अंदर रहते हैं, वह आपका चेतन स्वरूप है। मी माझ्याकरता काहीच केलं नव्हतं। महाराजांचे पाय धरले, सांगितलं महाराज, आणि तेव्हा बसून मला बोलला। 4 वाजता उठतो म्हणे मी, आणि 2-3 तास परमात्म्याचं ध्यान करतो। चूक लक्षात आली, फक्त शरीरासाठीच माझं आयुष्य बर्बाद करतो, जो चीज नष्ट होने वाली है। आत्मा करता मी करायला लागलो। बस तसं ध्यानात ठेवा। वशिष्ठ ऋषीचं शेवटचं वाक्य भाषणातलं, कि जो स्त्री मनुष्य शरीर मिलने के बाद अपनी आत्मा की मुक्ति के लिए कुछ भी नहीं करते,
है मृत्यु के बाद शोक करो, लेकिन महाराज दशरथ जी के लिए शोक करना उचित नहीं है. आता हे सगळं संपलं आणि मग भरताकडे पाहिलं गुरुजींनी. भरत, महाराज जी की इच्छा थी कि आप राजा बने. उस इच्छा के अनुसार हमारा भी मत है कि जब तक राम जी 14 साल नहीं आते उस समय तक आप ये राजगद्दी संभालो. सभी प्रजाजनों ने अनुमोदन किया, माताओं ने भी अनुमोदन. भरत, अब राजा तो होना ही पड़ेगा. आप भरत अपने आसन से उठकर आए और भरत जी ने भाषण दिया. अवधवासी प्रजाजनों, इस अधम भरत की एक बात सुनो. मेरा जन्म मेरी 3 माताओं को विधवा बनाने के लिए हुआ है. यदि मेरा जन्म नहीं होता तो मेरी कौशल्या माँ को विधवा नहीं बनना पड़ता, मेरी सुमित्रा माँ को विधवा नहीं होना पड़ता. ये दुष्ट भरत के जन्म के कारण. दूसरी बात, अवधवासी प्रजाजनों सुनो, मेरे कारण ही मेरे बड़े भैया को, मेरे भाभी को, लखन भैया को 14 साल वनवास जाना पड़ा. ऐसा ये अधम भरत यदि जन्म नहीं लेता तो ये सब अनर्थ नहीं होते. अरे अवधवासी प्रजाजनों, ये भरत जब राजगद्दी पर बैठे अनावत के तो ये धरती रसातल में डूब जाएगी. इतना पापी है यह भरत. अवधवासी प्रजाजनों, एक बात सुनोगे मेरी. कल ही हम सब हमारी चतुरंगी सेना के साथ श्री भरत जी को मनाने के लिए चित्रकूट जाएंगे. उनकी विनती करेंगे कि आप उनका राज्याभिषेक वहीं पर कर देंगे, मनाएंगे उनको और उनको वापस लाएंगे. इस राजगद्दी पर बैठेंगे तो केवल श्री राम जी मेरे भैया, ये भरत कभी नहीं बैठेगा. सब लोगों ने अनुमोदन दिया और अब दूसरे दिन तैयारी शुरू हो गई. उठे, अब भरत श्री राम जी को मिलने के लिए चतुरंगी सेना, 3 माताएं, कुलगुरु वशिष्ठ, पवित्र ब्राह्मण. आता हे सगळं जाणार कोणाचं. तर 5 वाजले. आज आरती करू आणि उर्वरित विषयाचं चिंतन आपण उद्या सकाळच्या 9 वाजताच्या सत्रात करू. सगळ्यांनी या आता झालं. उद्या 6वा दिवस आहे कथेचा आणि परवा 7वा दिवस. तो 7वा दिवस अर्धाच आहे आपल्याकडे. दुपारून स्वागत समारंभ आधी काही कार्यक्रम आहेत. मला सूचना मिळाली की महाराज दुपारून 1 तासात आवरायचं तुम्ही, 1 तास आम्हाला द्या. म्हटलं ठीक आहे. म्हणून दुपारचं सत्र जवळपास फारच कमी होईल. ग्रंथपूजन, सत्र समाप्त करणं आणि स्वागत उद्घाटन आहे कुठल्या तरी ग्रंथाचं असो. आणि आता राहिले फक्त उद्याचं एक सकाळचं सत्र, दुपारचं सत्र, परवाचं सकाळचं सत्र आणि परवाच्या दिवशी दुपारचं 1 तासाचं सत्र. म्हणून वेळेवर या. झाला आता 2 दिवसाची कथा राहिली. संकीर्तन करून आरतीची तयारी करा. श्रीमन्नारायण
आपल्याला सर्वांनी उभं राहायचं आहे. हरि ओम हरि ओम. श्री राम जय जय राम. श्री राम जय जय राम. आरती हो वाडू पाहू सुंदर देवशान. आरती हो वाडू पाहू सुंदर देवशान. श्री राम जय जय राम. श्री राम जय जय राम. आरती हो वाडू पाहू सुंदर देवशान. आरती हो वाडू पाहू सुंदर देवशान. त्रिभुवन पंडित माळ शोभत सेवडा. त्रिभुवन पंडित माळ शोभत सेवडा. आरती हो वाडू पाहू ब्रह्म कोटडा. आरती हो वाडू पाहू ब्रह्म कोटडा. श्री राम जय जय राम. श्री राम जय जय राम. आरती हो वाडू पाहू सुंदर देवशान. आरती हो वाडू पाहू सुंदर देवशान. मकराचे ठाण करी धनुष्यबाण. मकराचे ठाण वारी धनुष्यबाण. मारुती सन्मुख उभा हात जोडून. मारुती सन्मुख उभा हात जोडून. श्री राम जय जय राम. श्री राम जय जय राम. आरती हो वाडू पाहू सुंदर देवशान. आरती हो वाडू पाहू सुंदर देवशान. भरत शत्रुघ्न दोघींच्या वर ठारती. भरत शत्रुघ्न दोघींच्या वर ठारती. स्वर्गाहून देव कृष्ण दृष्टी करती. स्वर्गाहून देव दृष्टी करती. श्री राम जय जय राम. श्री राम जय जय राम. आरती हो वाडू पाहू सुंदर देवशान. आरती हो वाडू पाहू सुंदर देवशान. रत्न जडित हार वर्ण काय कोमती. रत्न जडित हार वर्ण काय कोमती. आरती हो वाडू चवदा भवनाच्या पोटी. आरती हो वाडू भवनाच्या पोटी. श्री राम जय जय राम. श्री राम जय जय राम. आरती हो वाडू पाहू सुंदर देवशान. आरती हो वाडू पाहू सुंदर देवशान. विष्णुदास नामा माने तो तुझे. विष्णुदास नामा मागतो तुझे. आरती हो वाडू पाहू सीतापती. आरती हो वाडू पाहू सीतापती. श्री राम जय जय राम. श्री राम जय जय राम. आरती हो वाडू पाहू सुंदर देवशान. आरती हो
सरगम सिंधु पात्रे सुरवर्षाखा लेखनी पत्रमूर्ति लिखित गिरिद्वा शारदा सर्वकाला तव बलिगुणाला वृषपालं न यात्रे यात्रे पुष्पं तुलसीवंजमाला या वंजमाला सहजा कृपाला अंबिके यात्रा रुक्मिणी वदन्ते जय द्वारके राजा जय श्री कृष्ण देवा मंत्र पुष्पांजलि समर्पयामि प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान जी महाराज की सब संतन की जय नमः पार्वती पते हर हर महादेव. उद्याचं सत्र 9 वाजता सुरुवात होईल.